आरंभ आणि प्रारंभ काय फरक आहे? केव्हा वापरतो हे शब्द आपण? आरंभ कोणत्याही गोष्टीच्या सुरुवातीसाठी आपण वापरतो. समजा परीक्षेचा आरंभ झाला किंवा तुम्ही नवीन नवीन प्रेमात पडलेले आहे, तुमच्या प्रेमाचा आरंभ झाला. मग प्रारंभ कधी वापरतो आपण? प्रारंभ हे औपचारिक गोष्टीच्या सुरुवातीसाठी, एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्या सुरुवातीसाठी तुम्ही प्रारंभ शब्द वापरता. या कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलनाने केला जाईल. इथे तुम्ही प्रारंभ वापरा. आणखीन प्रारंभ कुठे वापरू शकता? जिथे एखादा तुम्ही सुरुवात केली, आरंभ केलाय, पण ते मध्येच खंड झालाय, बंद पडलेला आहे. तुम्ही घर बांधताय, आता 1 महिना घर बांधकाम बंद पडलं, तर त्या ठिकाणी पुन्हा आता 1 महिन्याने नव्याने पुन्हा घर बांधायचं आहे. त्या ठिकाणी तो पुन्हा नव्याने प्रारंभ असतो. जसं प्रेमात पण प्रेमाची सुरुवात आरंभ आहे, पण प्रेमात खंड पडलाय, पुन्हा नव्याने प्रेमाला लागले, तो काय असेल? प्रारंभ असेल. आरंभ आणि प्रारंभ काय फरक आहे? केव्हा वापरतो हे शब्द आपण? आरंभ कोणत्याही गोष्टीच्या सुरुवातीसाठी आपण वापरतो. समजा परीक्षेचा आरंभ झाला किंवा तुम्ही नवीन नवीन प्रेमात पडलेले आहे, तुमच्या प्रेमाचा आरंभ झाला. मग प्रारंभ कधी वापरतो आपण? प्रारंभ हे औपचारिक गोष्टीच्या सुरुवातीसाठी, एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्या सुरुवातीसाठी तुम्ही प्रारंभ शब्द वापरता. या कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलनाने केला जाईल. इथे तुम्ही प्रारंभ वापरा. आणखीन प्रारंभ कुठे वापरू शकता? जिथे एखादा तुम्ही सुरुवात केली, आरंभ केलाय, पण ते मध्येच खंड झालाय, बंद पडलेला आहे. तुम्ही घर बांधताय, आता 1 महिना घर बांधकाम बंद पडलं, तर त्या ठिकाणी पुन्हा आता 1 महिन्याने नव्याने पुन्हा घर बांधायचं आहे. त्या ठिकाणी तो पुन्हा नव्याने प्रारंभ असतो. जसं प्रेमात पण प्रेमाची सुरुवात आरंभ आहे, पण प्रेमात खंड पडलाय, पुन्हा नव्याने प्रेमाला लागले, तो काय असेल? प्रारंभ असेल.